महत्त्वाची बातमी आहे ती माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भातली महत्त्वाची बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतो आहोत। माढामध्ये मोहिते पाटील निंबाळकरांचं ठरलेलं आहे। भाजप विरोधात दोन्ही घराणी तुतारी हाती घेणार आहेत। माढातून धैर्यसिंह मोहिते किंवा संजीव राजे हे उमेदवार असतील आणि ते तुतारी या चिन्हावर लढतील। आपापसात चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, नेमकं काय ठरलंय माढामध्ये? गेल्या अनेक दिवसापासून माढ्याचा तिढा कायम आहे। महायुतीमध्ये उमेदवार ठरत नाही, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये देखील कोण उमेदवार असेल यावरून प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आहे। असं असताना माढ्यातून मोहिते पाटील किंवा निंबाळकर यांच्या घरातील उमेदवार निश्चितपणे असेल। फक्त त्या दोघांनी किंवा अकलूजला उमेदवारी द्यायची की फलटणला याबाबत त्यांनीच आपापसामध्ये चर्चा करून बोलून निर्णय घ्यावा असा सल्ला शरद पवार यांनी त्यांना दिलेला आहे। त्यामुळे माढ्याबाबत किंवा माढ्याच्या उमेदवारीबाबत निर्णय झालेला आहे। फक्त कोणी निवडणूक लढवायची हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे असं आज शरद पवार यांनी मध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती दिलेली आहे। नक्की, धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।